करू बेटा सर. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं होतं का ज्या प्रकारे आपला ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर हे आपलं एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन होतं, त्याच प्रकारे आज सुद्धा आपलं एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. यामध्ये जो आपला कंडक्टर आहे, हा कंडक्टर जेव्हा रोटेट होणार, कंडक्टर जेव्हा काय होणार, रोटेट, मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड घेऊ, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर काय करू आपण, प्लेस. आणि हा कंडक्टर जेव्हा काय होणार, रोटेट, तेव्हा त्या कंडक्टर मध्ये ईएमएफ काय होणार आहे, इंड्यूस. तर त्या कंडक्टर मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होणार आहे, कंडक्टर मध्ये जो ईएमएफ काय होणार आहे, इंड्यूस, त्या ईएमएफचं आपल्याला इथे डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या ईएमएफचं काय फाइंड आउट करायचं आहे, डेरिव्हेशन. ओके, सो फर्स्ट राइट डाउन द क्वेश्चन. Derive an expression for total EMF. Derive an expression for total EMF of conducting rotating rod. Conducting rotating rod. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त आता थोडं बोर्डकडे लक्ष द्या. हा घेतला मी एक कंडक्टिंग रॉड. कोणता रॉड घेतला, कंडक्टिंग रॉड. या कंडक्टिंग रॉडची लेंथ घेतली मी एल. कंडक्टिंग रॉडची लेंथ किती घेतली, एल. या कंडक्टिंग रॉडवर एक मी स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं, डी आर. कंडक्टिंग रॉडवर स्मॉल सेगमेंट कोणतं कन्सिडर केलं मी, डी आर. हे डी आर जे आपलं स्मॉल सेगमेंट आहे, याची वेलॉसिटी घेतली मी व्ही. बट हे स्मॉल सेगमेंट डी आर आपण ऍट अ डिस्टन्स आर प्लेस केलं आहे. स्मॉल सेगमेंट डी आर पायवोट पासून, कशापासून, पायवोट. व्हॉट इज मीन बाय पायवोट, कोणी सांगू शकते का, एनीवन? पायवोट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्केल द्या एखादी. पायवोट म्हणजे, लक्ष द्या इकडे, जर सपोज आता ही स्केल आहे, या स्केलच्या एका एंडला, बरं झालं होल दिसतच आहे, एकदम स्मॉल होल आहे. स्केलच्या एका एंडला जर होल असला आणि त्यामध्ये जर तुम्ही असं काही पेन पण टाकला, तर तो ऑटोमॅटिकली काय होणार, हे कंडक्टिंग, हे जे स्केल आहे हे रोटेट होणार. आता रोटेट होत आहे का, ही नाही, बरोबर. बट इथे जर होल असला आणि त्यामध्ये जर मी पेन टाकला आणि याला सोडून दिलं, तरी ऑटोमॅटिकली हे काय होणार, रोटेट. तर पायवोट म्हणजे काय, आपला एक रोटेटिंग एंड. पायवोट म्हणजे काय, आपला एक रोटेटिंग एंड, ज्यापासून कंडक्टिंग रॉड काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता हा जो आपला कंडक्टिंग रॉड आहे, हा कंडक्टिंग रॉड आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला. कशामध्ये प्लेस केला विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नेटिक फील्ड. ओके, चला आधी तुम्ही डायग्राम ड्रॉ करा फास्ट. कंटिन्यू. विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम कडे लक्ष द्या थोडंसं. फर्स्ट वन, आता हा आपला एक कंडक्टिंग रॉड आहे. हा काय आपला एक कंडक्टिंग रॉड. या कंडक्टिंग रॉडची लेंथ किती घेतली आपण, एल. कंडक्टिंग रॉडची लेंथ एल घेतली आणि हा कंडक्टिंग रॉड आपण कशामध्ये प्लेस केला, मॅग्नेटिक फील्ड बी. कशामध्ये प्लेस केला, मॅग्नेटिक फील्ड बी. कन्सिडर कंडक्टिंग रॉड हॅव्हिंग लेंथ एल प्लेस इन magnetic field B and it can be rotate at one end.
and it can be rotated at one end from pivot. एक कंडक्टिंग रॉड कन्सिडर केला, त्या कंडक्टिंग रॉडची लेंथ किती आहे? L. कंडक्टिंग रॉडची लेंथ L. प्लेस कशामध्ये केला? मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये. जे डायग्राम मध्ये दिसते मी तेच सांगत आहोत. पहिले कंडक्टिंग रॉड कन्सिडर केला, कंडक्टिंग रॉडची लेंथ आहे L. हा कंडक्टिंग रॉड आपण कशामध्ये प्लेस केला? मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये. कशामध्ये? मॅग्नेटिक फील्ड बी. आणि हा कंडक्टिंग रॉड एका एंड पासून काय होतो? रोटेट. and it can be rotated at one end. From one end it can be rotated. But कोणत्या एंड पासून? ज्या एंड मध्ये काय आहे? पायोट. त्यामधून तो काय होतो? रोटेट. फर्स्ट पॉइंट क्लियर. सेकंड वन, कन्सिडर स्मॉल सेगमेंट DR ऑन कंडक्टिंग रॉड. जो आपला हा टोटल कंडक्टिंग रॉड आहे, दिसत आहे, या कंडक्टिंग रॉड वर आपण एक स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं. स्मॉल सेगमेंट कोणतं घेतलं मी? DR ऍट अ डिस्टन्स R फ्रॉम पायोट. समजत आहे? पहिले कंडक्टिंग रॉड घेतला, आता त्या कंडक्टिंग रॉड वर आणखी मी एक स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं आहे. स्मॉल सेगमेंट कोणतं? DR ऍट अ डिस्टन्स R फ्रॉम दी पायोट. एनी डाऊट? आफ्टर दॅट this small segment, हा जो DR दिसत आहे आता, this small segment is rotate. This small segment is rotate with velocity V. आता हे स्मॉल सेगमेंट जर आपलं रोटेट झालं with velocity V, then it cuts the flux, then it cuts the and EMF is induced. तर तो फ्लक्सला काय करणार? कट. EMF काय होणार? इंड्यूस. तर EMF इंड्यूस कुठे होणार? स्मॉल सेगमेंट DR. EMF कुठे इंड्यूस झाला? स्मॉल सेगमेंट DR. त्याला मी कशाने डिनोटेट केलं? DE. कशाने डिनोट केलं? आधी मी काय केलं? आता स्मॉल सेगमेंट मध्ये EMF इंड्यूस झाला फक्त. कोणत्या सेगमेंट मध्ये? म्हणजे फक्त या पोर्शन मधला मी EMF काढला. फक्त मी कोणत्या पोर्शन मधला EMF काढला? या स्मॉल पोर्शन मधला. आता जर मला टोटल पोर्शन मधला काढायचं आहे तर टोटल पोर्शनची लेंथ किती आहे? L. आधी इथपर्यंत समजलं का? पुन्हा कन्सिडर अ कंडक्टिंग रॉड हॅव्हिंग लेंथ L प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. कशामध्ये प्लेस केला? मॅग्नेटिक फील्ड. अँड इट कॅन बी रोटेट at one end from the pivot. Consider small segment DR on conducting rod at a distance R from the pivot. This small segment DR is rotate. हा small segment DR काय होणार? Rotate with velocity V. Then it cuts the flux. Then it cuts the फ्लक्स कट झाल्याबरोबर EMF इंड्यूस इन स्मॉल सेगमेंट DR. आणि जसे आपले फ्लक्स कट होणार त्याच प्रकारे जसा आपला EMF काय होणार? इंड्यूस. कशामध्ये इंड्यूस होणार? फक्त DR मध्ये. रॉड मध्ये बोललो का मी? फक्त कशामध्ये? DR मध्ये. जर तुमच्यापाशी जर टेक्स्टबुक असणार तर घरी जाऊन जर हे बघाल तर एकदा चांगल्या प्रकारे बघून घ्याल. फक्त 3 स्टेप मध्ये आन्सर आहे. हे डायग्राम ड्रॉ केली आहे आणि डायरेक्ट आन्सर आहे E = 1/2 BLV². खतम टॉपिक. बट तसं जर लिहिलं 3 मार्क्स भेटत नाही. जेवढं मी तुम्हाला इलॅबोरेटेड करून देत आहोत तसं सुद्धा टेक्स्टबुक मध्ये नाही आहे. डेरिवेशनचं बिलकुलच नाही आहे. हे समजलं का? आधी मी थेरी काय बोललो तर? राईट डाऊन फास्ट. लवकर लवकर लिहा. कन्सिडर अ कंडक्टिंग रॉड consider a conducting rod having length L placed in magnetic field
and rotate at one end. And rotate at one end from pivot. Rotate at one end from pivot. Next, consider small segment DR consider small segment DR at a distance R consider small segment DR at a distance R from the pivot इथपर्यंत समजलं सर्वांना. नेक्स्ट पॉइंट, these small segment DR is rotate with velocity v this small segment DR is rotate with velocity v, then it cuts magnetic flux and EMF is induced in small segment DR. In small segment DR, which is denoted by असं लिहिजा स्मॉल मध्ये DE, which is denoted by DE. ओके, आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का? सर्वांना समजलं? ओके. आता आधी आपण जो स्मॉल EMF इंड्यूस झाला आधी तो फाइंड आउट करू, त्यानंतर आपण टोटल EMF फाइंड आउट करू. लक्ष द्या. नाउ DE हा आपला स्मॉल EMF आहे जो कशामध्ये फॉर्म झाला? DR मध्ये. कशामध्ये? DR मध्ये. केव्हा झाला? जेव्हा मॅग्नेटिक फील्डला व्हेलॉसिटी झाली आणि स्मॉल सेगमेंटची लेंथ किती होती? DR व्हेलॉसिटीने रोटेट झाला. कोणाला कट केला? मॅग्नेटिक फ्लक्स. तेव्हाच EMF काय झाला? इंड्यूस. येस ऑर नो? सो DE इक्वल टू काय येणार? BV/DR. कसं आलं? सगळ्यांना समजलं? B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, V म्हणजे व्हेलॉसिटी आणि DR कंडक्टिंग रॉडचा एक छोटासा पार्ट घेतला होता. हेन्स टोटल EMF is E इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DE. टोटल फाइंड आउट करण्यासाठी DE चं काय फाइंड आउट करू आपण आता? इंटिग्रेशन. आणि लेंथ 0 टेन्स टू काय येणार? L. लिमिट काय येणार आपली आता? 0 टेन्स टू L. का बरं? कारण पूर्ण रॉडची लेंथ किती होती? L. मी आधी रॉडच्या एकाच पार्ट मधला EMF काढला. रॉडच्या एकाच पार्ट मधला. आता मी काय काढणार आहे? पूर्ण रॉड मधला EMF. तर मला त्याची लेंथ काय घ्यायला लागणार आहे? L. हे समजलं का? E 0 टेन्स टू L. DE ची व्हॅल्यू BV/DR. DR आहे तर इथे जर R असला तरच इंटिग्रेशन काढता येणार. आता मी लिहिणार बट आठवण करा रोटेशनल डायनॅमिक. V इक्वल टू R इंटू ओमेगा. V इक्वल टू काय असतो?
मग इथे मी व्ही ची व्हॅल्यू आता आर इंटू ओमेगा पुटअप करतो. बी व्ही च्या ठिकाणी येणार आर इंटू ओमेगा आणि डी आर. आर आणि डी आर आहे आता. बी आणि ओमेगा कॉन्स्टंट, तो बाहेर जाणार. बी ओमेगा बाहेर, काय राहिला 0 टेन्स टू एल आर डी आर. बाय युझिंग हा फॉर्म्युला मी तुम्हाला पुन्हा एकदा लिहून देतो. एक्स रेस टू एन डी एक्स, या आधी सुद्धा मी लिहून दिला होता. एक्स रेस टू एन डी एक्स काय होणार, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. तसं प्लस सी असते, पण लिमिट आहे म्हणून आपण लिहत नाही, इंटिग्रेशनच्या वेळेस सांगणार. हा फॉर्म्युला समजला. कोणता फॉर्म्युला, एक्स रेस टू एन काय असतो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एक्स आहे तर काय पाहिजे डी एक्स, तसा आर आहे तर डी आर आला. ई बी ओमेगा आर डी आर आहे, आर चा रेस टू किती आहे 1, काय येणार आर रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. लिमिट काय राहिली 0 टेन्स टू एल. समजलं का इथपर्यंत. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला मी, एक्स रेस टू एन. इथे 2 कसं आलं ते समजलं का, एक स्टेप ऍड करू. 2 कसं आलं समजलं का, कसं काय 2 आला. इथे किती आहे फॉर्म्युला काय असतो एन प्लस 1, तर इथे येणार 1 प्लस 1. इथे लिहून ठेवतो लगेच मी, आर रेस टू 1 प्लस 1 अपॉन आला 1 प्लस 1. समजलं का. ओके. आता हा 2 कॉन्स्टंट आहे, 2 ला आपण बाहेर काढू. तो 1/2 बी ओमेगा काय राहिला आर स्क्वेअर 0 टेन्स टू एल ई 1/2 बी ओमेगा. आता महत्वाची स्टेप आहे, लक्ष द्याल. जेव्हा पण आपण लिमिट पुट करतो, काय पुट करतो लिमिट. लिमिट पुट करताना फॉर्म्युला असते अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय असतो, तर इथे अप्पर लिमिट कोणती आहे एल. तर मी आधी आर मध्ये काय पुट करणार एल. आर मध्ये काय पुट करणार, मग आर मध्ये जर मी एल पुट केला तर हा एलचा काय होणार स्क्वेअर. आर मध्ये आधी एल पुट केला तर एलचा स्क्वेअर, मग साइन कोणती मायनस. मग आर मध्ये काय पुट करणार 0, तर तो होणार 0 चा स्क्वेअर. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, काय असतो फॉर्म्युला अप्पर लिमिट मायनस. सो फायनली ई इक्वल टू हाफ बी ओमेगा काय राहिला एल स्क्वेअर. इतकं सिस्टमॅटिक ना टेक्स्टबुक मध्ये आहे ना कोणत्या डायजेस्ट मध्ये आहे. समजलं पाहिजे म्हणून मी पूर्ण तुम्हाला विथ फॉर्म्युला लिहून दिला आहे. हे स्टेप समजली का सर्वांना. काय येणार आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जसं फॉर एक्झाम्पल बघा इकडे, इथं जर एक्स स्क्वेअर आहे आणि इथे 4 आणि 9 आहे. एक्स स्क्वेअर आणि 4 आणि काय आहे 9, तर एक्स मध्ये आधी कोणती लिमिट येणार अप्पर, म्हणजे 9 चा काय होणार स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर. समजलं का. असा असते तो फॉर्म्युला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आणि यानंतर फक्त तुम्हाला एकच लिहायचं आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर टोटल ईएमएफ ऑफ टोटल ईएमएफ इंड्यूस इन कंडक्टिंग रॉड. राइट डाउन दिस.